नवी मुंबईतील कोपरखैरणे या ठिकाणी राहणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेला घरात काम करणाऱ्या एका नोकराने बंदूक सदृश्य वस्तू दाखवत लुटले असून बंदुकीचा धाक दाखवून तिच्याकडून 30,000 रुपयांची रक्कम आपल्या खात्यावर वळवली आणि तिच्या गळ्यातील 32 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन घेऊन तो पसार झालाय। यानंतर महिलेने पोलीस स्टेशनला येत तक्रार दाखल केली। यावेळी कोपरखैरणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी अरुण कदम याला ठाण्यामधून ताब्यात घेत त्याच्याकडून सोन्याची चेन हस्तगत केली आहे। आरोपी अरुण कदम याच्यावर डोंबिवलीमध्ये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले, तर या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। NTV न्यूज मराठी, मुंबई। 14 तारखेला हा गुन्हा घडलेला आहे। संध्याकाळी 7:30च्या सुमारास भूमी ऑस्कर म्हणून बिल्डिंग आहे सेक्टर 9ला घनसोलीला, तिथे राहणाऱ्या महिला आहेत। त्यांच्या घरी संध्याकाळी 7:30 वाजता गुन्हा घडलेला आहे। एक इसम जो त्यांच्याकडे ड्रायव्हर कम कुक म्हणून काम करत होता आणि तो पैसे देण्याच्या बहाण्याने त्याला फ्लॅटमध्ये एंट्री मिळाल्यानंतर त्याने त्या महिलेला बंदूक सदृश्य अशी वस्तू दाखवली आणि 5 लाखाची डिमांड केली। त्या महिलेने घाबरून स्वतःच्या गळ्यातील 32 ग्रॅम वजनाची चेन काढून दिली। त्याच्यावर समाधान न झालं तर 30,000 रुपये त्याने स्वतःच्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घेतला। त्याच्यानंतर महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तो तिथून पळून गेला। पोलीस स्टेशनला त्या महिला आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। 422/2024 कलम 309(4) BNS प्रमाणे, पूर्वीचा 392 IPCचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या महिलेला कडे तो 3 वर्षापासून काम करत होता आणि साधारण 9 महिन्यापासून त्याने ते काम सोडलेलं होतं, परंतु तो घनसोलीचा राहणारा आहे आणि त्याचा मोबाईल नंबर आणि फोटो एवढंच होतं। तो कुठला राहणारा आहे त्याचा परफेक्ट ॲड्रेस त्या महिलेला माहिती नव्हता। ही माहिती मिळाल्यानंतर आमच्या संपूर्ण टीमने पोलीस निरीक्षक थिटे, पोलीस निरीक्षक चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात आणि त्यांची टीम यांनी आपापले सोर्सेस गेअरअप करून टेक्निकली ॲनालिसिस काढून जी काय माहिती मिळाली अकॉर्डिंगली काल दिनांक 16 तारखेला ठाण्याच्या वैतीनगरमधून त्याचं आम्हाला डिटेल मिळाल्यामुळे तिथे टीमने जाऊन त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हा कन्फेस केलेला आहे आणि जी चेन चोरलेली होती ती चेनसुद्धा पोलिसांनी रिकवर केलेली आहे। त्याला मान्य न्यायालयासमक्ष हजर केलं असता दिनांक 21 तारखेपर्यंत 21/8/2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। पोलीस तपास चालू आहे। त्याच्याकडून ती जी बंदूक सदृश्य जी वस्तू आहे ती रिकवर करणं बाकी आहे। त्याने ट्रान्सफर करून घेतलेले जे पैसे आहेत ते रिकवर करणं बाकी आहे आणि पोलीस तपास सुरू आहे। प्रथम तपासामध्ये त्याचा बॅकग्राऊंड बद्दल काय माहिती भेटलेली, तो सुशिक्षित आहे काय की त्याची गुन्हेगारी काय पार्श्वभूमी वगैरे काय होती? त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। 2015ला डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याने चेन स्नॅचिंगचा गुन्हा केलेला आहे। पायी चालत जाऊन चेन स्नॅचिंग केलेली होती। तो गुन्हा प्रलंबित आहे, कोर्टामध्ये प्रलंबित आहे। त्याचा प्रिव्हियस अँटिसिडेंट आहे आणि त्याचा अजूनही काही गुन्हेगारी इतिहास आहे की नाही ते आमचा तपास सुरू आहे। आपण सामान्य नागरिकांना काय आवाहन कराल की अशा प्रकारचा एक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस तुम्ही घरामध्ये खूप मदत करता, तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल की एखादा एम्प्लॉई जर तुम्ही तुमच्या घरात खूप किंवा ड्रायव्हर होता त्याच्यासाठी काय आवाहन कराल? मी नागरिकांना हेच आवाहन करेन, कोणताही एम्प्लॉई नेमताना ज्याला घरामध्ये एंट्री मिळते, कारण इंटरॅक्शन झाल्यानंतर तो ओळखीचा होतो आणि ड्रायव्हर आणि कुक म्हणून जवळचा माणूस ठेवताना सुद्धा रेफरन्सने ठेवणं आवश्यक आहे। त्याची पार्श्वभूमी तपासणे आवश्यक आहे। पोलिसांकडून पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवणे आवश्यक आहे। बायोडाटा पोलिसांना सबमिट करणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार जर घडला तर त्याच्यानंतर पोलिसांना कंप्लेंट केल्यानंतर त्या ताब्यात घेणं इझी होऊ शकतं आणि आपण सुरक्षित राहिलात तर सर्व समाज सुरक्षित राहू शकतो। याच्यासाठी कधी पण प्रिकॉशन घेणं, खबरदारी घेणं कधीही चांगलं आणि ह्याच्यासाठी कोणताही घरातली मेडपासून कोणताही एम्प्लॉई ठेवण्या अगोदर त्याची पार्श्वभूमी, त्याचा पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवणं आवश्यक आहे आणि रेफरन्सने कोणाच्या तरी रेफरन्सने नोकरीवर ठेवताना काळजी घेतली पाहिजे। धन्यवाद।